आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गावरून सांगलीत राजकीय ठिणगी, शेतकऱ्यांच्या संकटावर जिल्ह्यातील नेते गप्प का? दीपक लाड यांचा घणाघाती सवाल। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांची सुपीक शेती आणि हक्काची घरं उद्ध्वस्त होण्याची भीती असताना सांगली जिल्ह्यातील स्थानिक नेते मात्र कित्येक महिन्यांपासून सुस्त आणि गप्प का आहेत, असा थेट आणि तिखट सवाल कडेगाव पलूस संघर्ष समितीचे नेते दीपक लाड यांनी उपस्थित केला आहे। आंदोलनाचा जनसमुदाय पाहून सत्ताधाऱ्यांची झोप उडाली असून शेतकऱ्यांची हीच एकजूट महामार्ग रद्द करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे। कुठे रॅली तर कुठे तीव्र आंदोलन करून शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष उभारला जात आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आमदार सतेज बंटी पाटील आणि जयंत पाटील यांसारखे नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असताना सांगली जिल्ह्यातील इतर स्थानिक नेत्यांनी मात्र या संवेदनशील विषयाकडे पूर्णपणे पाठ फिरवले आहे। नेत्यांच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करणारा दीपक लाड म्हणाले, निवडणुका आल्या की हेच नेते मंडळी मतं मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या घराघरात जाऊन हातापाया पडतात, पण आज जेव्हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यांच्यावर संकट आलं आहे, तेव्हा हे नेते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपापल्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत। नेत्यांची ही उदासीनता येणाऱ्या काळात शेतकरी वर्ग नक्कीच लक्षात ठेवेल आणि मतपेटीतून त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। दीपक लाड हे स्वतः आजारी असताना आणि रुग्णालयात उपचार घेत असतानाही शेतकऱ्यांचा टाहो ऐकून ते थेट रुग्णालयातून कामेर येथे झालेल्या विराट शेतकरी मेळाव्याला हजर राहिले। कामेर येथील या भव्य मेळाव्याला आलेली अभूतपूर्व गर्दी आणि शेतकऱ्यांचा रोष पाहता हा मेळावा राज्य सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचार करायला लावणारा ठरेल असा राजकीय सूर आता उमटू लागला आहे। सांगली आणि कोल्हापूर पट्ट्यातील शेतकरी हा राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग आहे। नेत्यांच्या सध्याच्या भूमिकेमुळे आगामी विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि काही मौन बाळगणाऱ्या विरोधकांना मोठा फटका बसू शकतो। स्थानिक प्रस्थापित नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे दीपक लाड यांच्यासारखे संघर्ष समितीचे नेते आता शेतकऱ्यांचा नवा आवाज म्हणून पुढे येत आहेत। हा लढा केवळ जमिनीचा नसून पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा बनला आहे। कामेर येथील विराट जनसमुदायाने याची प्रचिती सरकारला दिली आहे। शेतकऱ्यांचा हा वाढता रोष पाहता आगामी काळात सांगली जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा फटका राजकीय पक्षांना सोसावा लागेल हे आता स्पष्ट दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास न्यूज, सांगली कोरडा।